हॅलो फ्रेंड्स, गाईज आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कारण मेडिटेशन केलं असता आपल्या मनावर पूर्ण ताबा निर्माण होतो आणि जेव्हा आपल्या मनावर पूर्ण ताबा असतो तेव्हा त्याचे फायदे आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये मिळत असतात. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांपैकी 70 ते 80% लोकांना अपयशाचा सामना करावा लागतो. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा नसणं. आणि जेव्हा आपण स्वतःच्या मनावर ताबा मिळवतो तेव्हा त्याचा फायदा आपल्याला शेअर मार्केटमध्ये देखील होत असतो. या सर्व फायद्यांबद्दल आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मेडिटेशन करायला सुरुवात केला असता मिळणारा सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा फायदा तो म्हणजे आपल्या भावनांवर ताबा राहतो. गाईज, शेअर मार्केटचे मुख्यतः 3 शत्रू कन्सिडर करण्यात आलेले आहेत. ते शत्रू म्हणजे भीती, लोभ आणि सूडबुद्धीने ट्रेडिंग करणे, ज्याला रिव्हेंज ट्रेडिंग असं देखील म्हटलं जातं. पण जेव्हा आपल्या भावनांवर ताबा असतो, कंट्रोल असतो, तेव्हा आपण त्या भावनेच्या आहारी जाऊन कुठलीही ॲक्शन करत नाही. म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन आपण कुठलाही निर्णय घेत नाही. उदाहरणार्थ समजा मी आज ठरवलेलं आहे की आज मी इंट्राडे करणार आहे. इंट्राडे म्हणजे काय, तर मी सकाळी मार्केट सुरू व्हायच्या वेळेला शेअर विकत घेतो आणि संध्याकाळी मार्केट क्लोज व्हायच्या वेळेला तो शेअर विकून टाकतो. संध्याकाळपर्यंत त्या शेअरची जी काही किंमत वाढलेली असेल तेवढा माझा नफा असं आपण कन्सिडर करत असतो. असं असताना जर का मी सकाळी ज्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्या शेअरची किंमत जर का खाली जायला लागली तर त्या शेअरची किंमत खाली जायला लागल्या आपले हार्टबीट्स वाढायला लागतात. आपल्याला भीती वाटायला सुरुवात होते की अरे बापरे, मला तर वाटलं होतं हा शेअर वर जाईल पण आता तो खाली चाललेला आहे. म्हणजे आपल्या स्वतःवर डाऊट निर्माण होतो. आपण आपल्या स्वतःच्या ॲबिलिटीवर शंका उपस्थित करतो. एक गोष्ट आपण इथं सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण याच्या आधी पेपर ट्रेडिंग सुद्धा केलेलं असण्याची शक्यता असते. पेपर ट्रेडिंग म्हणजे काय, तर आपण ॲक्च्युअल त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करत नाही, पण आपण फक्त नोंद करून ठेवतो की मी आज एवढ्या रुपयाचे शेअर घेतले आणि संध्याकाळपर्यंत त्याची किंमत एवढी झाली. त्यावेळेला जेव्हा आपण नोंद करतो की मी एवढ्या रुपयाचे शेअर घेतले तेव्हा आपण शांत बसलेले असतो. तो शेअर थोडासा खाली जातो, आपण घाबरत नाही आणि मग तो शेअर थोड्या वेळाने वर जायला लागतो. याचा अर्थ पेपर ट्रेडिंगच्या वेळेला आपला अंदाज बरोबर येतोय. मग आपण जेव्हा स्वतः तिथे स्वतःचे पैसे लावलेले असतात तेव्हा सुद्धा आपला अंदाज बरोबर येणार असतो, पण तिकडे स्वतःचे पैसे लावलेले असतात. त्यामुळे थोडासा जरी तो शेअर खाली जायला लागला तरी आपल्या मनामध्ये भीतीची भावना उत्पन्न होत असते. 70 ते 80% लोक इथेच चूक करतात, ते म्हणजे भीतीच्या आहारी जाऊन भीतीच्यामुळे ते त्यांची पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकतात. पण जर का इथे आपण मेडिटेशन करत असू आणि आपल्या मनावर ताबा असेल, आपल्या भावनेवर देखील ताबा असेल, तर आपण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे डिसिजन घेत नाही. आपण स्वतःला हे सांगतो की नाही, पेपर ट्रेडिंगच्या वेळेला माझा अंदाज बरोबर आला होता की नाही, मग आता पण माझा अंदाज बरोबर येईल. ठीक आहे, थोडा वेळ आपण वाट पाहूयात, तो शेअर वर जाईल आणि थोड्या वेळ तो शेअर वर जातो. आता असंच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायच्या वेळेला तुम्ही काही नियम फॉलो करणं गरजेचं असतं. तुम्ही काही स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं असतं. म्हणजे काय, तर मी दिवसात एकच ट्रेड घेणार, म्हणजे मी दिवसात एकदाच ट्रेडिंग करणार, त्याहून जास्त मी करणार नाही. मग त्यामध्ये मला लॉस झाला तरी चालेल किंवा त्यामध्ये मला प्रॉफिट झाला तरी चालेल, पण काही झालं तरी मी एकच ट्रेड घेणार. असं असताना जेव्हा आपण सकाळी एखादा ट्रेड घेतो आणि जेव्हा ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करतो आणि आपल्याला कळतं की अरे आज मला खूप जास्त प्रॉफिट झालेला आहे, मग त्यावेळेला मनामध्ये हाव निर्माण होते की मी अजून एक ट्रेड घेऊ का. आज जर का मला प्रॉफिट होतोय म्हणजे आजचा दिवस बहुतेक माझा आहे असं समजून काही जण अजून ट्रेड घेतात. म्हणजे काय, तर आपण दिवसात एकदाच ट्रेडिंग करायचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये जर का तुम्हाला नफा झालेला आहे, चांगली गोष्ट आहे, पण तिथे तुम्ही स्वतःला थांबवायला हवं की नाही, मी एकदाच करणार, मला नफा होतोय म्हणता अजून एकदा करा, असं मी करणार नाही. अजून एकदा ट्रेड करायची इच्छा कशामुळे होते, तर आपल्या मनामध्ये हाव निर्माण होते, लोभ निर्माण होतो, ग्रीड. आता लोभ किंवा हाव ही सुद्धा भावनाच आहे. या भावनेमुळे मग आपण चुकीचा डिसिजन घेतो, तो म्हणजे आपण अजून एकदा ट्रेड करतो आणि जर अजून एकदा ट्रेड केलं तर त्यामध्ये मिळवलेले पैसे किंवा त्याहूनही जास्त पैसे जाण्याची पण शक्यता असते. इथे सुद्धा मेडिटेशनचा फायदा हा होतो की आपल्या मनावर ताबा असल्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेत नाही. मनामध्ये जरी हाव उत्पन्न झाली तरी सुद्धा स्वतःला सांगतो की नाही, मी ठरवलेलं आहे एकच ट्रेड तर एकच ट्रेड, याहून जास्त मी ट्रेड घेणार नाही. आणि त्यामुळे आपण कितीही प्रॉफिट असलेला ट्रेड जरी दिसत असेल तरी सुद्धा आपण तो ट्रेड घ्यायला जात नाही. कारण आता आपला स्वतःवर कंट्रोल असतो. यालाच म्हणतात की नियमाधारित ट्रेडिंग करणं, जे मेडिटेशनच्यामुळे पॉसिबल होतं.
आणि त्यामुळे इथे असं म्हणलं जातं की योग्य सेटअप दिसला तरीसुद्धा ट्रेड न घेण्याची क्षमता असणं हे एखाद्या प्रगत ट्रेडरचं लक्षण आहे, जे मेडिटेशनमुळेच तुमच्यामध्ये निर्माण होत असतं. तर असंच काही जण सूडबुद्धीने देखील ट्रेडिंग करतात. सूडबुद्धीने ट्रेडिंग म्हणजे त्याला रिव्हेंज ट्रेडिंग असं म्हणलं जातं. म्हणजे काय असतं, तर माझे जर का आज मी एखादा ट्रेड घेतला आणि आज जर का मला त्यामध्ये लॉस झाला असेल, माझे जर का त्यामध्ये काही पैसे गेले असतील, तर मी असं ठरवतो की नाही, आज माझे पैसे गेले ना, मी आज संध्याकाळपर्यंतच माझे पैसे परत त्यातून बाहेर काढणार. म्हणजे माझे त्यामध्ये जे काही पैसे गेले असतील ते मी आजच्या आजच परत मिळवणार, अशा अपेक्षेने ते ट्रेडवर ट्रेड करत राहतात. याला सूडबुद्धीने ट्रेडिंग करणं म्हणतात. याचाच अजून एक प्रकार म्हणजे, समजा माझं एखाद्या शेअरमध्ये जर का मला लॉस झाला असेल, फॉर एक्झाम्पल जिओ ही कंपनी आहे, जिओ या कंपनीचा शेअर आहे, बरोबर, जिओ फायनान्स या कंपनीचा शेअर आहे. आता या जिओ फायनान्स कंपनीचा मी शेअर घेतला आणि त्या कंपनीच्या शेअरमध्ये जर का मला काही लॉस झाला, तर माझ्या मनामध्ये भावना होते की नाही, जिओ फायनान्समध्ये माझा लॉस झाला ना, जिओ फायनान्समधूनच आता मी पैसे काढतो की नाही बघा कसं, असं म्हणून मग आपण परत त्या जिओमध्येच इन्व्हेस्ट करतो. म्हणजे ज्या ठिकाणी लॉस झालाय त्याच ठिकाणी आपण सूडबुद्धीने जातो आणि परत त्यातूनच आपल्याला पैसे कमवायची इच्छा असते, जे शेअर मार्केटमध्ये नाही करता कामा असं सांगितलं जातं. हे जे सूडबुद्धीने ट्रेडिंग करणं आहे, याच्या मागे सुद्धा सूडाची भावनाच असते. म्हणजे शेवटी फिरून फिरून हे सुद्धा परत तुमच्या भावनेवरच येऊन थांबतं. जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा मग आपल्या मनामध्ये ही गोष्ट येते की ठीक आहे, एका शेअरमध्ये जर का मला लॉस झाला असेल तर तो लॉस त्याच शेअरमधून रिकवर व्हायला पाहिजे, हा हट्ट का? ठीक आहे ना, इतर पण शेअर आहेत, हजारो शेअर्स आहेत, हजारो कंपन्यांचे शेअर्स आहेत, मग त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करून मी माझा लॉस कव्हर करू शकतो. मला आज जर का लॉस झाला असेल तर तो आजच्या आजच रिकवर व्हायला पाहिजे असं कोणी सांगितलं? उद्या मला तो रिकवर करता येईल, 2 दिवसांनी रिकवर करता येईल. पण ही जी सूडबुद्धी असते, या सूडबुद्धीमुळे आपण आजच्या आजच रिकवर करायचा किंवा ज्या कंपनीमध्ये माझे पैसे गेले त्याच कंपनीमधून माझा लॉस रिकवर करायचा अशी अपेक्षा करतो आणि चुकीचे निर्णय घेतो. मेडिटेशन करायला लागल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये येतात की नाही, मला माझा लॉस कधीही रिकवर करता येईल, कुठल्याही वेगळ्या शेअरमधून सुद्धा रिकवर करता येईल, अशी समज आपली डेव्हलप झालेली असल्यामुळे आपण सूडबुद्धीने ट्रेडिंग करत नाही, आपण रिव्हेंज ट्रेडिंग करत नाही. आणि म्हणून इथे असं म्हणलं जातं की इमोशन्स येणं, मनामध्ये भावना निर्माण होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, ते होणार आहे. पण या भावनांचा बदल तुमच्या निर्णयामध्ये किंवा ॲक्शनमध्ये न होणं ही साधना आहे आणि ही साधना आपल्याला करणं गरजेचं आहे. आता मेडिटेशनचा फायदा नंबर 2 तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपली निर्णय क्षमता इम्प्रूव्ह होते. गाईज, शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेडिंग करत असतो तेव्हा आपल्याला कधीकधी क्विक निर्णय घेणं गरजेचं असतं. आपल्याला योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेता यायला पाहिजे. पण हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपलं मन शांत असतं, स्थिर असतं. मन अशांत असताना किंवा मन अस्थिर असताना किंवा मनामध्ये भावना उफाळलेल्या असताना आपल्याला क्विक निर्णय आणि योग्य निर्णय नाही घेता येत. कमीत कमी वेळामध्ये ॲक्युरेट डिसिजन घेणं हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना गरजेचं असतं, ज्यासाठी मन शांत असणं गरजेचं असतं, मन स्थिर असणं गरजेचं असतं, जे मेडिटेशनच्यामुळे साध्य होऊ शकतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला असं असतं की जोपर्यंत मला योग्य ट्रेड सापडत नाही तोपर्यंत मी ट्रेडिंग करणार नाही. याच्यासाठी सुद्धा आपल्या मनावर ताबा असणं गरजेचं असतं. हा जो काही निर्णय आहे की जोपर्यंत योग्य ट्रेड येत नाही तोपर्यंत मी ट्रेडिंग करणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार आहे, हा निर्णय घेण्यासाठी देखील आपल्या मनावर ताबा असणं गरजेचं असतं. ही निर्णय क्षमता देखील मेडिटेशनच्यामुळे इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. मेडिटेशनमुळे मिळणारा फायदा नंबर 3 तो म्हणजे मेडिटेशनमुळे तुमचा फोकस इम्प्रूव्ह होतो, तुमची एकाग्रता वाढते. काहीच बऱ्याच वेळेला शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपल्याला ट्रेडिंग करायचं असतं त्यावेळेला आपल्याला चार्ट वाचणं गरजेचं असतं किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला मल्टी टाईम फ्रेम्स ॲनालिसिससुद्धा कराव्या लागतात. अशा वेळेला आपण जेवढं एकाग्रतेने हे काम करू, हा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण जेवढ्या एकाग्रतेने करू तेवढा आपल्याला त्यातून डिसिजन चांगले घेता येतात आणि त्यासाठी आपलं मन एकाग्र होणं गरजेचं असतं, आपला फोकस होणं गरजेचं असतं. मेडिटेशन करायला लागल्यानंतर आपलं मन कमी डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतं आणि त्यामुळे आपला फोकस इम्प्रूव्ह होतो, एकाग्रता वाढते आणि त्यामुळे आपल्याला एखादा चार्ट योग्य पद्धतीने ॲनलाइज करता येतो. याचबरोबर योग्य ट्रेड मिळण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळ स्क्रीनसमोर बसून राहणं गरजेचं असतं. अशा वेळेला आपल्याला अलर्ट पण शांत राहता यायला हवं, जे मेडिटेशनच्यामुळे शांत होतं. अलर्ट पण राहायचं आहे पण त्याच्याबरोबरच काम पण राहायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आपला फोकस किंवा एकाग्रता सुद्धा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपण स्क्रीनसमोर बराच वेळ अलर्ट पण शांत राहू शकतो.
मेडिटेशनचा फायदा नंबर 4 तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपला ओव्हर ट्रेडिंगवर आणि फोमोवर कंट्रोल निर्माण होतो, ताबा निर्माण होतो. गाईज, कुठलाही ट्रेड आपल्याला मिळायलाच हवा हे जरुरी नाही आहे. असा हट्ट धरायचा नाही. मला सगळं करायचं आहे, मला फ्युचर ऑन ऑप्शन पण करायचं आहे, मला इंट्राडे पण करायचं आहे, मला स्विंग ट्रेड पण करायचं आहे, मला शॉर्ट सेलिंग पण करायचं आहे, मला IPO मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करायचं आहे, मला IPOचं ट्रेडिंग पण करायचं आहे. या सगळ्याचा आपल्याला गरज आहे हा भ्रम आहे तुमचा. असं नाही आहे, कुठलीही संधी आपल्याला मिळायलाच पाहिजे असा हट्ट धरणं यालाच फोमो म्हणतात. म्हणजे काय तर फिअर ऑफ मिसिंग आउट, FOMO, फोमो. फोमोच्यामुळे अनेकांची ही अपेक्षा असते की नाही, माझ्याकडून काही सुटता कामा नाही आहे, सगळ्याचा मला लाभ करून घ्यायचा आहे, सगळ्याचा फायदा मलाच मिळायला हवा किंवा सगळ्याचा फायदा मला मिळायलाच हवा. आणि याच्यामुळे लोक ओव्हर ट्रेडिंग करतात. इतकं ओव्हर ट्रेडिंग करतात की माहिती आहे आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय काय होतं ते. शेअर मार्केटचा हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे की तुम्ही ओव्हर ट्रेड नाही करता कामा. ओव्हर ट्रेडिंगपासून तुम्ही स्वतःला लांब ठेवायला हवं. तुम्ही हा जो फोमो नावाची जी संकल्पना आहे त्या फोमोचा तुम्ही स्वतःवर परिणाम नाही होऊ देता कामा. जेव्हा आपण यावर कंट्रोल निर्माण करतो तेव्हा आपलं ओव्हर ट्रेडिंग कंट्रोलमध्ये राहतं किंवा आपलं ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग होत नाही. जेव्हा आपण हे अचीव करतो तेव्हा त्याचा फायदा हा होतो की आपली ही मानसिकता डेव्हलप होते की मला ट्रेड जरा कमी मिळाले तरी चालतील पण मला क्वालिटी ट्रेड हवेत. दिवसात एकच ट्रेड मिळाला तरी चालेल पण मला क्वालिटी ट्रेड हवा. मला दिवसात एकही ट्रेड नाही मिळाला तरी चालतील, 2 दिवसामध्ये एक ट्रेड मिळाला चालेल, 4 दिवसामध्ये एक ट्रेड मिळाला चालेल, पण तो एक ट्रेड ना क्वालिटी ट्रेड असायला पाहिजे. ही आपली मानसिकता विकसित होते जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो आणि फोमोवर किंवा ओव्हर ट्रेडिंगवर ताबा मिळवतो. तेव्हा मेडिटेशन केल्यामुळे मिळणारा फायदा नंबर 5 तो म्हणजे लॉस स्वीकारायची, लॉस ॲक्सेप्ट करण्याची मानसिक ताकद वाढते. काहीच अनेक जण असे आहेत ज्यांना लॉस न सहन होत नाही. याला खरं सांगायचं तर हार सहन होत नाही असं म्हणलं तरी चालेल. अनेकांना लॉस सहन होत नाही, लॉस स्वीकारत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक जण स्टॉप लॉस काढून टाकतात. आणि स्टॉप लॉस काढल्यावर काय होतं, लॉस अजून मोठा होतो. स्टॉप लॉस असतो म्हणून आपला लॉससुद्धा मर्यादेमध्ये होतो. बरोबर, जेवढी मर्यादा आपल्याला अफोर्डेबल आहे तेवढ्याच मर्यादेमध्ये लॉस होतो. पण काही जणांना हा लॉससुद्धा सहन होत नाही आणि मग अशा वेळेला ती लोक स्टॉप लॉस काढून टाकतात आणि मोठा लॉस करून बसतात. पण मेडिटेशन करायला सुरुवात केलं असता लॉस ॲक्सेप्ट करण्याची मानसिक ताकद आपली वाढायला सुरुवात होते. मेडिटेशनमुळे आपली इम्परमनन्सची जाणीव वाढते. अनित्यता असं आम्ही याला अध्यात्मामध्ये म्हणतो. अनित्यता, इम्परमनन्स म्हणजे काय तर कुठलीही गोष्ट ही नित्य राहणारच नाही आहे. तुम्हाला आज लॉस होऊ देत और प्रॉफिट होऊ देत, जरी तुम्हाला आज खूप मोठा प्रॉफिट झाला तरी तो सुद्धा कधीतरी जाणार आहे आणि जरी तुम्हाला आज लॉस झाला तरी सुद्धा तो सुद्धा उद्या जाणार आहे. हे झालं इम्परमनन्स, अनित्यता. आणि याची जेव्हा जाणीव होते तेव्हा आपण कुठलाही लॉस झाला तरी नाराज होत नाही, डिसअपॉइंट होत नाही किंवा एखादा खूप मोठा प्रॉफिट झाला तरीसुद्धा हुरळून जात नाही, खुश होत नाही, ओव्हर ट्रेड करत नाही. कारण इथे आपल्याला माहिती असतं की आजचा प्रॉफिट उद्या लॉस होऊ शकतो, आजचा लॉस हा उद्या प्रॉफिटमध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो. काही सांगता येत नाही. ये शेअर मार्केट है बॉस, यहाँ कुछ भी हो सकता है. त्यामुळे लॉस ॲक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही. उद्या होईल हा प्रॉफिटमध्ये कन्वर्ट. ही जी मानसिकता आहे, ही जी लॉस ॲक्सेप्ट करण्याची मानसिक ताकद आहे ती मेडिटेशनमुळे आपण अचीव करू शकतो, आपण वाढवू शकतो. देन आपण लॉस ॲक्सेप्ट करतो आणि स्टॉप लॉस काढून टाकत नाही. त्याच्यामुळे आपला लॉस कुठेतरी मर्यादेमध्ये होतो, जास्त लॉस होत नाही आपला. मेडिटेशनचा फायदा नंबर 6 तो म्हणजे शरीर आणि मन हे संतुलित राहतं. संतुलित राहतं म्हणजे काय तर अनेक जण शेअर मार्केटमध्ये असे असतात जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केल्यापासून त्यांची झोप बिघडते, BP वाढतं, एन्झायटी वाढते, बर्नआउट होतो. असे अनेक जण असतात. गाईज, हे नाही होता कामा. एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट कायम असणार आहे. आपण जर नीट राहिलो तर मार्केट कायम आहे. ट्रेडिंग आपल्याला कधीही करता येतं पण त्यासाठी आपण स्वतः नीट राहणं गरजेचं आहे. जर आपणच नीट राहिलो नाही तर ट्रेडिंग करणार कसं. सो जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपले स्ट्रेस हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहतात
आपले स्ट्रेस हार्मोन्स वाढले की आपला स्ट्रेस पण वाढतो, आणि स्ट्रेस वाढला की त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर होतो, आरोग्यावर होतो, शरीरावर होतो, जो होऊ द्यायचा नसेल. तर स्ट्रेस हार्मोन्स कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे, जे मेडिटेशनच्यामुळे साध्य होऊ शकतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी संतुलित असतात तेव्हा आपण लॉंग टर्मसाठी शेअर मार्केटमध्ये राहतो. आपल्याला असं करायचं आहे का की 1 वर्ष शेअर मार्केट केलं आणि नंतर शेअर मार्केटमधून गायब झालो, असं करायचं आहे का? नाही. आपल्याला कायम शेअर मार्केट जर का करत राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शेअर मार्केट करणं ही मोठी गोष्ट नाही आहे. अनेक जण शेअर मार्केट करतात. तुम्हाला हे माहिती असेल की लॉकडाऊनच्या वेळेला अनेकांनी शेअर मार्केटमध्ये एंटर केलं, बरोबर, आणि लॉकडाऊनच्या वेळेला इतकी अकाउंट्स ओपन झाली. पण शेअर मार्केटमध्ये येणारी लोकं अनेक असतात. शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी टिकून राहणारी लोकं दुर्मिळ असतात, रेअर असतात, बरोबर. आपल्याला त्या रेअर लोकांच्यामध्ये जर का राहायचं असेल तर शेअर मार्केटचा अभ्यास आपला असायलाच हवा, पण त्याच्याबरोबरच आपलं मन आणि शरीरसुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे, आणि ते मेडिटेशनच्यामुळे साध्य होतं. थोडक्यात मार्केट रोज असतं, पण तुमचं आरोग्य नसेल तर ट्रेडिंग संपतं, जे नाही होतं कामा. आणि मेडिटेशनचा फायदा नंबर 7 तो म्हणजे मेडिटेशन करायला सुरुवात केल्यानंतर आपला सेल्फ अवेअरनेस वाढतो. सेल्फ अवेअरनेस वाढतो म्हणजे काय? तर मी आज इमोशनली अनस्टेबल आहे, मी आज ट्रेडिंग नाही करता कामा, ही समज आपली विकसित होणं गरजेचं आहे. एवढा आपला स्वतःवर ताबा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला आधी एक कळायला हवं की आज मी इमोशनली अनस्टेबल आहे, मी आज भावनेच्या आहारी जाऊन कुठले तरी चुकीचे ट्रेड घेईन आणि मग माझा लॉस होऊन बसेल. चालणार आहे का? नाही. मग त्यापेक्षा मी आज ट्रेडिंग करतच नाही. ही जी समज आहे, हा जो स्वतःवरचा ताबा आहे, हा मेडिटेशनमुळे डेव्हलप होत असतो. कारण मेडिटेशनच्यामुळे आपण आपली आजची पोझिशन काय आहे, आपली आत्ताची मानसिक स्थिती काय आहे, हे ओळखायला मदत होत असते. आणि हे नो ट्रेड डे घेण्याचं शहाणपण जे आहे ते मेडिटेशनमुळेच येत असतं. हे होते मेडिटेशनमुळे मिळणारे फायदे, जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना देखील उपयोगी ठरतात. या सगळ्या फायद्यांचा जर का गोषवारा काढला तर तो काय होईल? तर तो असा होईल की स्ट्रॅटेजी पैसे कमवून देते, पण माइंडसेट ते पैसे टिकवतो. आणि हा माइंडसेट केवळ आणि केवळ मेडिटेशनच्यामुळे मिळत असतो. आणि म्हणून जर का तुम्हाला शेअर मार्केटमध्ये फायदे मिळवण्याच्या उद्देशाने मेडिटेशन करायला सुरुवात करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे शिकून घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. हा कोर्स 7 दिवसांचा आहे, ज्या कोर्समध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे शिकवत असतो. डेली 1 तास, अर्धा तास प्रॅक्टिकल आणि अर्धा तास थेरी. म्हणजे या कोर्समध्ये आम्ही तुमच्याकडून मेडिटेशन करवून घेत असतो. जर का तुम्ही देखील हा कोर्स करण्यासाठी उत्सुक असाल आणि या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे. माहिती वाचा, कोर्ससाठी रजिस्टर करा. कोर्समध्ये आपली भेट होईलच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. ओके. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.